महत्त्वाची बातमी, नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण आणि या प्रकरणी शुभम खेरनारच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आहे। खेरनारच्या भावाकडून पोलिसांनी आता गावठी पिस्तूल जप्त केली आहे। भावेश खेरनारला पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या आहेत। नीट पेपरफुटी प्रकरणात दुसरा संशयित आरोपी धनंजय लोखंडे याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। विशेष पथकानं ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे। मूळचा अहिल्यानगरचा रहिवासी आहे अशी माहिती मिळते। सध्या पुणे जिल्ह्यातल्या वाघोलीत तो वास्तव्य करत होता आणि त्या ठिकाणीच ही कारवाई करण्यात आलेली आहे। जगदंबा पतसंस्थेतील बनावट खाते प्रकरण आणि या प्रकरणात अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी आहे। सिन्नरच्या न्यायालयाचा हा निर्णय। जगदंबा पतसंस्थेतील बनावट खाते प्रकरण आणि या प्रकरणामध्ये अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अशोक खरात प्रकरणामध्ये जगदंबा पतसंस्थेतील बनावट खाता प्रकरणामध्ये आता खरातला 5 दिवसांची ही पोलीस कोठडी। सिन्नरच्या न्यायालयानं या संदर्भात निर्णय घेतलेला आहे। खरातला घेऊन पोलीस रवाना होत असल्याची ही दृश्य। सिन्नर न्यायालयानं निर्णय दिल्यानंतर खरात पोलिसांच्या ताब्यात 5 दिवसांची अशोक खरातला कोठडी आहे। जगदंबा पतसंस्थेतील बनावट खाते प्रकरण आणि या प्रकरणामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश माले यांच्याकडून। महेश, काय अधिक माहिती? लागले आपण बघितलं असेल तर भोंदूबाबा अशोक खरात याला काल सिन्नर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। सिन्नर मधील जमीन फसवणूक प्रकरणात त्याला ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं। यावेळी त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती न्यायालयाने सुनावली आहे। एकूणच सिन्नर मध्ये त्यांनी जे व्यवहार केले आहे त्यामधलं जमीन फसवणूक जी केली आहे त्याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी जी आहे ती अशोक खरातला मिळालेली आहे। याचबरोबर सिन्नर मधील जगदंबा पतसंस्थेमध्ये अनेक बेनामी आणि बनावट खाते खरातच्या माध्यमातून तयार करण्यात आले होते। त्याचा देखील तपास जो आहे तो पोलिसांना करायचा होता। या अनुषंगाने आज कोर्टामध्ये युक्तिवाद करण्यात आला आणि या युक्तिवादानंतर अशोक खरात याला 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे। आता या 5 दिवसांच्या काळात अशोक खरात याचा मुक्काम हा सिन्नर पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत असणार आहे। अगदी महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।